पुन्हा एकदा बघूयात टॉप 9 बातम्यांकडे. बघूयात राज्यातल्या पाऊस पाण्याच्या बातम्या. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील जनजीवन पूर्वपदावर. काल रेल्वे स्टेशन परिसरात पाणी शिरलं होतं. रक्षाबंधनाच्या निमित्तानं पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे स्टेशनवर मोठी गर्दी. पुणे शहराच्या मध्यभागासह शिवाजीनगर, सिंहगड रोड, कात्रजमध्ये पावसानं हजेरी लावली. काही काळ नागरिकांची पावसामुळे तारांबळ. पुण्याच्या हडपसर परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी. हडपसरकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसरातील सुंदरनगरमध्ये सुद्धा पाणी साचलं. पाणी बाहेर काढण्यासाठी जेसीबीनं भिंत तोडावी लागली. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 65% पाऊस. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा. नागपूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. काही भागात पिकांचं मोठं नुकसान, तर शिवूर गावात भरलेल्या बाजारात विक्रेत्यांचंही मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान. ओढे, नद्यांचं पुराचं पाणी हे शेतात शिरल्यामुळे पिकं वाहून गेली. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात अंगावर वीज पडून मायलेकीचा मृत्यू. सिसारखेडा गावातली घटना. संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त. देशातील काही राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा. दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांना अलर्ट. उत्तराखंडमध्येही 3 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.